मग काय करायचंय? नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू ऐपण भारी देवा. सो आज काहीतरी अर्जंट कामासाठी आम्हाला जायचं होतं लोणी काळभोरला. तर म्हटलं की चला आपण जाऊया तिकडे रामदरा मंदिर बघायला, जिथे खूप दिवसांपासून जायची इच्छा होती. रुहीसाठी पटकन ब्रेकफास्ट बनवून घेतला, कारण तिला बाहेरचं द्यायचं नव्हतं, कारण तिला थोडासा खोकला आलेला. म्हणून पटकन बेसन चिला बनवून घेतला, काही फ्रूट्स कट करून घेतले आणि मग आम्ही आमचं काम करून पोहोचलो रामदरा येथे. सो तिथे आम्ही सकाळी सकाळी लवकर गेलेलो असल्यामुळे फारशी गर्दी नव्हती आणि तिकीट वगैरे काही चार्ज नाही, फक्त पार्किंगचे चार्जेस द्यावे लागतात. खूप दिवसांपासून इन्स्टा, यूट्यूब सगळीकडे मी याचे फोटोज बघत होते आणि जसं फोटोत बघत होतं ना, अगदी तसंच काहीसं डोळ्यांनी दिसत होतं. इतकं शांत आणि सुंदर सगळं वातावरण तिथे आहे. बऱ्यापैकी डोंगराळ भागात हे सगळं असल्यामुळे कदाचित तिथे भरपूर गोंगाट आणि आवाज नव्हता आणि शांतता होती. फार काही मोठी प्लेस नाही आहे तिथे, फक्त एक मंदिर आहे जे की तुमचं 10 ते 15 मिनिटात फिरून होतं. मला आधी वाटलेलं की तिथे असलेल्या पाण्यात आपल्याला जाता येतं, पण तसं काहीही नाही आहे. पाण्यात जायला बिलकुलही परमिशन नाही आहे. सो फक्त मंदिराचा जो परिसर आहे तो तुम्ही फिरू शकता. असं म्हणतात की इथे राम सीता हे वास्तव्यास होते आणि म्हणून याचं नाव आहे रामदरा. तिथे रामाचं आणि शंकराचं असे मंदिर आहेत. ये चिमण्या कशा पळाल्या. खरेच वाटली मला तर. खोटीत का? मला वाटलं खरी आहेत. रुहीला तर ही प्लेस खूप जास्त आवडली, कारण सगळीकडे खूप मोकळं होतं, वेगवेगळे पक्षी होते, तिथे काही खोटे हरिण वगैरे ठेवलेले होते आणि पळायला सगळं मोकळंच होतं. त्यामुळे तिला ते खूप जास्त आवडलं. सगळ्यात छान गोष्ट जी मला या मंदिरातली आवडली ते म्हणजे आजूबाजूची जी नारळाची झाडं होते, त्याच्यामुळे त्याचा लुक खरंच खूप छान येत होता आणि त्याचं पाण्यात पडणारं रिफ्लेक्शन, अगदी नितळ स्वच्छ पाण्यात त्याचं रिफ्लेक्शन खरंच खूप सुंदर दिसत होतं. आणि मंदिराच्या आजूबाजूला ना वनविभागाने सिटिंग अरेंजमेंट, म्हणजे झाडांचे खूप मोठे मोठे खोड आहेत, त्याच्या आजूबाजूला सिटिंग अरेंजमेंट बसायला केलेलं आहे. सो तिथे तुम्ही डब्बा पार्टी करू शकता, फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता. जा कृष्णासारखं पाण्यात उडी मारा. हे काय तिकडं? प्रदक्षिणा. माऊ म्हणती त्याच्यात राम आहे का? ह्याच्यात झोपडी सारखं आहे ना असं. अच्छा सीता, तू राम बनली का? मंदिराच्या अवतीभोवती ना असं टेंट सारखं त्यांनी केलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. तिथे तुम्ही थोड्या वेळ बसू शकता आणि छोटासा ना खाली असं एक पूल सारखं आहे. तिथून पलीकडे गेलं की तिथे टेंट आहे आणि छोटंसं तळ्याच्या भोवती एक छोटा धबधबा आहे. जेव्हा पावसाळा असेल ना तेव्हा हे खूप छान दिसत असणार आणि खूप सारे छोटे छोटे धबधबे पण तिथे दिसत असणार. पण आता थंडीमुळे काही धबधबे तिथे नव्हते. छोटासा एक होता जो रुहीला बघायचा होता, म्हणून आम्ही तिथे गेलो होतो. मंदिराच्या साईडनीच अशी एक पायवाट आहे आणि तिथे बऱ्यापैकी बांधकाम आता चालू आहे मंदिराचं. अजून थोडंसं ते छान करण्याचा प्रयत्न करतातच आहेत. पण त्या पायवाटांनी जर तुम्हाला जायचं नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता. पण तिथून गेल्यावर पण एक छान व्ह्यू मंदिराचं दर्शन होतं, म्हणून ते नक्की ट्राय करा. तिथेच खाली आल्यानंतर ना खूप छान ताज्या ताज्या भाज्या मिळत होत्या आणि मला भाज्या पाहिल्यानंतर ना कधी किती घेऊ असं होतं. सो मी तिथे मस्त भाज्यांची शॉपिंग केली आणि मग आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. कांदा पात होती बाळा ती मागे. मग काय करायचंय? इकडेच राहायचंय. गाडीतच राहते का? घरी नाही जायचं, पण घरी चाललोय का? घरी चाललोय आपण. मला नाही जायचं. का बरं ग? नाही जायचं मला. मला बाहेरच फिरू वाटतं.
रुहीला घरी जायचं नव्हतं म्हणून आमचा पुढचा प्लॅन ठरला ते म्हणजे वर्ल्ड पीस डोमला जायचा MIT कॉलेजच्या तिथे. आणि खरंच तिथे जाणं वर्थ आहे कारण ते खूप सुंदर आहे. खरंच मला माहीत नव्हतं की पुण्यात असं काही आहे प्लेस आणि एवढं सुंदर कधीच मी पाहिलंही नव्हतं आणि ऐकलंही नव्हतं. सो तिथे आम्ही गेलो जे की रामदऱ्यापासून खूप जवळच आहे. सो रामदऱ्याला गेलं तर वर्ल्ड पीस डोमला नक्की व्हिजिट करा. MIT कॉलेजच्या आवारातच त्यांनी हे उभारलेलं आहे आणि 100 रुपये पर हेड तिकीट आहे, पण ते वर्थ आहे कारण खरंच बघण्यासारखं आहे. तिथे पूर्ण डोमचा परिसर, खाली असलेलं गीता भवन आणि त्याच्या साईडला असलेली खूप मोठी लायब्ररी हे सगळं त्या तिकिटात इन्क्लुडिंग आहे. सो ते बघण्यासाठी भरपूर वेळ तिथे जातो. आतमध्ये वेगवेगळ्या सायंटिस्टचे पुतळे, वेगवेगळे फिलॉसॉफर, अगदी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वरांपासून वेगवेगळ्या देशातले सायंटिस्ट सगळ्यांचे पुतळे तिथे आहेत. रुहीला तर फिरायला खूप जास्त मोकळं असल्यामुळे ती तर खूप जास्त मजा करत होती. सोक्रेटिस काही सांग काय ते काय करायचे? हे कोण आहे? त्यांनी काय केलं? हा. त्यांना का झाकून ठेवलंय की काय माहित? हे कोण आहेत आता? प्लुटो नाही प्लॅटो. ते काहीतरी त्यांनी शोधला. एडिसननी काय केलं? मला वाटतं एवढंच फक्त माहिती आपल्याला. थॉमस अल्वा एडिसन. बांधून नाही ठेवले कुणालाच. वरचा डोमचा परिसर फिरल्यानंतर मग आम्ही आलो खाली गीता भवन बघायला. ती 2 नकुल सहदेव मागे, हे युधिष्ठिर, भीम, अर्जुन वाटतं. समोरच 5 पांडवांचे, कुंतीचे पुतळे उभारण्यात आले आहेत आणि आतमध्ये गेल्या गेल्या आहे खूप मोठा रथ. गीता भवनमध्ये सगळ्या धर्मांच्या रिलेटेड माहिती सांगण्यात आलेली आहे. तिथे त्या रिलेटेड बुक्सही ठेवण्यात आलेले आहेत, म्हणजे भगवद्गीता, कुराण, बायबल सगळं काही तिथे बघायला मिळेल. हे बघ हरिण आणि छोटी गाय. ते काय? ही गाय आहे छोटी आणि तो मोर. हरिण आहे का? हो ना. त्यानंतर आम्ही गेलो तिथली लायब्ररी बघायला, जी की खरंच खूप मोठी होती. म्हणजे खूप सारे बुक्स तिथे होते, वेगवेगळ्या भाषेतले देखील होते. खरंच खूप छान प्लेस आहे. म्हणजे एकूणच सगळ्याच गोष्टी खूप मेंटेन केलेल्या आहेत, हायजिनिक आहे आणि खूप सुंदर सगळं ठेवण्यात आलेलं आहे. सो आता आम्ही आलोय घरी आणि खूप हेक्टिक दिवस गेला, कारण की सकाळी खूप लवकर आम्ही निघालो होतो आणि रोड खूप जास्त खराब होता तिथला. एका पूलचं काम चालू होतं, त्यामुळे इतका छोटा रोड की समोरून कोणी आलं तर रिव्हर्स घ्यावं लागत होतं, इतकं हे हेक्टिक झालं. रोडचं थोडं कामामुळे हेक्टिक झालं. अदरवाईज चांगलं प्लेस आहे. वर्ल्ड पीस डोम तर मला खूप जास्त आवडलं. म्हणजे आपल्या पुण्यामध्ये एवढं छान आहे असं बघून वाटलं की खरंच खूप सुंदर आहे आणि नक्की जायला पाहिजे. तर MIT कॉलेजमध्ये आहे ते. तर तुम्ही जर जवळपास असाल किंवा पुण्यात जरी असाल तर नक्की व्हिजिट करू शकता त्या प्लेसला. आता पुढचं रुहीसाठी काहीतरी बनवते खायला पटकन, कारण की बाहेर तिला मी जास्त खाऊ देत नाही, कारण की तिला थोडंसं खोकला वगैरे झाला आहे, म्हणून मी थोडंसं अवॉइड करते आहे बाहेरचं तिला खाऊ घालणं. आणि म्हणून मी सोबत नेलं होतं आणि आत्ताही तिला घरीच आल्यावर खाऊ घालणार आहे. सो आता काय करतो काय नाही तुम्हाला
मी दाखवतेच. आणि व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा. बाय. घरी आल्या आल्या मी रुहीसाठी बनवायला घेतले वरणफळं, कारण ते तिला आवडतात पण, आणि थोडंसं तिची तब्येत पण एवढी ठीक नव्हती म्हणून तिच्यासाठी ते बेस्ट होते. त्यानंतर ज्या भाज्या आणल्या होत्या त्या पप्पा निवडत होते आणि रुही त्यांना मदत करत होती. मदत कमी आणि त्रासच जास्त देत होती. पप्पा तिला भाजी निवडायला शिकवत होते आणि त्याप्रमाणे मग नंतर ती सगळं करत होती. तिला आजकाल भाज्या निवडायला खूपच जास्त आवडायला लागलेलं आहे. त्यानंतर मेथी वगैरे निवडून झाल्यानंतर तिने मटर सोलायला घेतले, जे की तिला आधी बिलकुल जमत नव्हतं, पण आता प्रॅक्टिस करून करून ना तिला मटर सोलायला पण चांगले जमायला लागले आहेत. आणि बऱ्यापैकी ना जेव्हा पण मी आता मटर आणते तेव्हा ती तीच सोलत असते. सगळं खेळणे सोडून तिला तेच करायला खूप मज्जा येते आणि मला पण तेवढाच तिचं कामात मदत होते. अगदी एक एक मटर खाली पडलेलं पण ती उचलून टाकत असते. ॲक्च्युली ही ब्रेन डेव्हलपमेंटसाठी पण खूप छान ॲक्टिव्हिटी आहे, म्हणजे हँड आय कोऑर्डिनेशनमध्ये पण छान आहे. सो आणि मुलं पण एंगेज राहतात आणि काहीतरी छान टाईमपास पण होतो. सो मला तरी ही खूप बेस्ट वाटतं. मटर द्या आणि ते मस्त शांत बसून सोलत बसणार. त्यानंतर जेवण झाल्यावर आम्ही अजून एक ॲक्टिव्हिटी करत होतो. ती म्हणजे अगदी सोपी. घरात एक बॉक्स होता जो पार्सलचा आलेला होता. त्याला आम्ही खूप सारे होल केले आणि त्या होलमध्ये जे आपले इयरबड्स असतात ते एक एक करून टाकायचे, अशी ती ॲक्टिव्हिटी होती. आणि रुईला खूप मजा येत होती, कारण त्या प्रत्येक होलमध्ये एक एक इयरबड टाकायचं असं तिचं चालू होतं. सो घरातल्या घरात ही छान ॲक्टिव्हिटी आहे, टाईम एंगेजिंग आहे. सो तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. रामदरा किंवा वर्ल्ड पीस डोमविषयी जरी तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा. बाय.